नमस्कार. आपण पाहत आहात ग्रामीण वार्तापत्र. निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे सध्या रात्रीस खेळ चाले या उक्तीप्रमाणे वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे. तेरणा नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधारात राजरोसपणे वाळूची चोरी केली जात असून याकडे महसूल विभागाने सपशील डोळेझाक केली आहे. राजकीय वर्दहस्त आणि प्रशासकीय सुस्तपणामुळे इथला बळीराजा आता हवालदिल झाला आहे. मुद्दा क्रमांक 1. वाळू माफियांची मुजोरी. निलंगा तालुक्यातील कोकळगावच्या तेरणा नदीच्या पात्रातून सध्या वाळू माफिया कोणालाही न जुमानता तेरणा नदीचं अस्तित्व धोक्यात आणत आहेत. रात्रीच्या अंधारात शेकडो ट्रॅक्टर नदीपात्रात उतरतात, रात्रभर वाळूचा उपसा केला जातो आणि दिवसा याच वाळूची चढ्या दराने विक्री केली जाते. आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही अशा आविर्भावात वाळू चोरट्यांचा धुडगूस सुरू आहे. मुद्दा क्रमांक 2. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. या बेकायदा उपशामुळे नदीकाठच्या जमिनींची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते उद्ध्वस्त झाले असून शेताच्या बांधांनाही धोका निर्माण झाला आहे. उद्या आमची शेती नदीत वाहून गेली तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल इथला शेतकरी आता प्रशासनाला विचारत आहे. मुद्दा क्रमांक 3. महसूल यंत्रणेची संशयास्पद भूमिका. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकारात स्थानिक महसूल यंत्रणेची भूमिका संशयास्पद ठरत आहे. गाव पातळीवरील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना हा प्रकार दिसत नाही का, की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे? परिसरात चर्चा आहे की वाळू माफिया आणि काही महसूल कर्मचाऱ्यांच्या किल्लारी आणि निलंगा परिसरात रात्री उशिलापर्यंत पार्ट्या झडत आहेत. या मिलीभगतमुळेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुद्दा क्रमांक 4. भ्रष्टाचाराचा कळस आणि खोटे पंचनामे. इतकेच नाही तर गेल्या 10 वर्षात वीज पडण्याची कोणतीही घटना घडली नसताना वीज पडून पशुधन दगावल्याचे खोटे पंचनामे करून शासनाची फसवणूक केल्याचा खळबळूनक आरोपही येथील कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय कामासाठी शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याचं बोललं जात आहे. या परिस्थितीवर ग्रामस्थांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत. 1. महसूल आणि पोलिसांनी तातडीने संयुक्त छापेमारी करावी. 2. भ्रष्ट तलाठ्यांची तात्काळ बदली करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी. 3. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. 4. या संपूर्ण वाळू उपशाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. आता प्रश्न असा निर्माण होतो की वरिष्ठ अधिकारी या रात्रीच्या खेळाला लगाम लावणार का, की माफियांचे हे राज्य असेच सुरू राहणार? प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोकळगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे. या बातमीवर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ग्रामीण भागातील अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या पाहण्यासाठी ग्रामीण वार्तापत्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा. तसेच आमच्या गावातून, आमच्या नदीपात्रातून, वड्यातून वाळूचा उपसा होत आहे. तलाटे यांचा पंचनामा येवं बघावं आम्ही कित्येक वेळा त्यांना सांगितलं, तरीसुद्धा आमची जमीन खड्डे जात आहे, काही दक्षता घेत नाही. मग असं जर तलाट्याने काही मागल्या हाताने घेऊन अनुदान, काही पैसा घेऊन जर असे जर काम करत असेल तर अशा तलाट्याची बदली झाली पाहिजेत. अशा कृषी अधिकाऱ्याची सुद्धा बदली झाली पाहिजेत. असा न्याय देणारा, अन्याय करणारा जर तलाठी आणि कृषी अधिकारी असेल तर आम्हाला हे मान्य नाही. आम्ही जनतेतर्फे किंवा आमच्या गावातर्फे आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज देऊ आणि आम्ही उपोषणाला त्या ठिकाणी उभा राहून त्याची बदली करण्यात येऊ. ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा.